नमस्कार. आपली मुंबईत आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर महानगरातल्या ठळक घडामोडींवर. शांतता आणि मानवतेचं प्रतीक असलेल्या अशोक स्तंभ या राष्ट्रीय चिन्हाचा अवमान खुद्द मुंबई महापालिकेकडूनच घडलाय. चेंबूर इथल्या उद्यानाजवळ पालिकेनं बांधायला घेतलेला अशोक स्तंभ तब्बल 10 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. भारताचं राष्ट्रचिन्ह आणि गौतम बुद्धांनी सांगितलेल्या आर्य अष्टांगिक मार्गाचं धम्मचक्र म्हणजेच अशोक चक्र चेंबूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर 10 वर्षांपूर्वी पालिकेनं अशोक स्तंभ बांधायला घेतला. मात्र तो अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आला. त्यामुळे स्थानिक जनतेत असंतोष होता. या प्रकरणी स्टुडंट वेलफेअर फोरमनं माहिती अधिकारात विचारणा केली. त्यावर केंद्रानं त्याला परवानगी नाकारल्याची धक्कादायक बाब समोर आली. विशेष म्हणजे उद्यान आणि स्तंभांच्या बांधकामासाठी 2 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची बाबही उघड झालीय. परवानगी नसताना सुद्धा अशा प्रकारे जनतेच्या पैशांचा अपव्यय आणि भावनेशी खेळण्याचा प्रकार पालिकेनं केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. हे सर्वांचं प्रतीक आहे, हे राष्ट्रीय चिन्ह आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बुद्ध धम्माचं एक प्रतीक आहे. जर ह्याला अर्धवट ठेवून असं यांना सोडायचं असेल तर मला वाटतं यांचं काहीतरी षडयंत्र दिसतंय. तर कुठेतरी याचा अपमान व्हावा, एक राष्ट्रीय चिन्हाचाच नव्हे तर बुद्ध धम्माच्या प्रतीकाचा एक अपमान व्हावा असं काहीतरी षडयंत्र मला यांचं दिसतंय. जे स्वतःच्या मोठ्या मोठ्या वास्तू, मोठ्या मोठ्या इमारती, मोठे मोठे कॉलेजेस उभारतात तिथे त्यांना परमिशनची कुठेही अडचण येत नाही. आणि अशा एका बौद्ध चिन्हाला हे वास्तू उभारताना तुम्हाला जर अडचणी येतात आणि परमिशनच्या गोष्टी लागतात तर तुम्ही समाजाची दिशाभूल करू शकत नाही. हे तमाम भारतीय जनतेची ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. आता तातडीनं रीतसर परवानगी मिळवून या अर्धवट राहिलेल्या अशोक स्तंभाचं काम पूर्ण करावं अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. त्यासाठी सह्यांची मोहीमही सुरू करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक असलेला हा अशोक स्तंभ चेंबूरमध्ये मात्र सरकारी उदासीनतेचं प्रतीक ठरलाय एवढं निश्चित. आपली मुंबई, चेंबूर. आपली मुंबईत पुन्हा भेटूयात थोड्या विश्रांतीनंतर.